वीर बिरसा मुंडा सेवा समिति कुड़वा द्वारा विशाल रैली का आयोजन, जो विश्व आदिवासी दिवस पर प्रमुख मार्ग से बिरसा मुंडा जिंदाबाद अमर रहे के नारों के बीच आदिवासी नृत्य करते हुए घुमाई गई। ये उल्लेखनीय अवसर पर हीरा मन कोटेवार, गुरुनाथ देहाती, किशोर फर्दे, चंद्रभान येले, प्रीत कुमार लटे, आशीष कोटवार, चंद्र प्रकाश बिहारी, लक्ष्मीकांत भोयर, युवराज खंडवाई, संत कलाल टय, रेशमा दी भारी, उर्मला येले, रेखा कोटवार, आरती कोटवार तथा आदिवासी नेता मालती किन्ना के समिति के सैकड़ों महिलागण, आदिवासी जनसमूह प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। आदिवासी आज ये भी था ना, दिवस भी था इस मुद्दे पे बताइए। सर्वप्रथम या भारत देशातील सर्व मूल निवासियांना आजच्या या 9 ऑगस्ट विश्व दिवसाच्या जागतिक आदिवासी विश्व दिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। आज आम्ही वीरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सेवा समितीच्या वतीने कुडवा इथे आयोजित 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी विश्व दिवस या भव्य रॅलीमध्ये आज आम्ही सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत। आज आमच्या सन्मानाचा आणि मानाचा, आमच्या हक्क अधिकाराचा आजचा हा दिवस आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या पद्धतीने आमच्या या आदिवासी समाजाचा, या इथल्या मूल निवासांच्या मानवाधिकारांचा हनन होत होता, त्याकरिता या प्रत्येक हक्क अधिकाराकरिता, त्यांच्या सन्मानाकरिता, त्यांच्या परंपरा, चालीरीती, बोली भाषा या सर्व गोष्टीचा कुठेतरी एका ठिकाणी त्यांचा जतन व्हावं, त्यांचं संगोपन व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं, जल जंगल जमिनींचं संरक्षण व्हावं, याकरिता 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाची मान्यता दिलेली आहे आणि मोठ्या संख्येने समस्त भारत देशातीलच नाही तर समस्त या जगातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आपल्या या संविधानिक हक्क अधिकाराचा, या जल जंगल जमिनीचा आणि आपल्या चालीरीती, बोली भाषा, संस्कृतीचा, परंपरेचा सन्मानाकरिता मोठ्या संख्येने एकत्रित उतरून संरक्षणाकरिता आजच्या या दिवसानिमित्त एकत्रित होत असतो। आज आपल्याला सांगू इच्छिते की आज आमच्या या आदिवासी विकास विभागाच्या तर्फे आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, पण आम्ही या आदिवासी विकास विभागाने ज्या पद्धतीने वीरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा कार्यक्रम घेतला आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी जागतिक आदिवासी विश्व दिवसाचा उल्लेख केलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही आदिवासी विकास विभागाचा जाहीरपणे निषेध करत आहोत। कुठेतरी हा आमच्या संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा हनन होताना दिसत आहे। आमच्या सामाजिक अस्तित्वाला लपवण्याचा किंवा आमच्या सामाजिक अस्मितेला दडपण्याचा आणि त्याला दाबण्याचा आणि आमच्या अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न दिसत आहे। म्हणून आदिवासी विकास विभागाला सुद्धा आमची सांगणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ही षडयंत्रणा करत आहे, आमचं अस्तित्व लपवण्याची, आमचं अस्तित्व संपवण्याची, आमच्या संवैधानिक हक्क अधिकाराचं हनन करण्याची, हे कुठंतरी कूटनीती थांबावी। आज आमच्या ज्या कार्यक्रमामध्ये आज आपण वीरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण आणि महिला मेळावा घेतलाय, त्या मानपत्रिकेमध्ये साधा तुम्ही विश्व आदिवासी दिवस किंवा जागतिक आदिवासी दिवसाचा कुठेच उल्लेख केलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही आदिवासी विकास विभागाचा जाहीरपणे निषेध करतोय। आमची नम्रपणे विनंती आहे की आपण ज्या संवैधानिक पदावर आज आपण आमच्या आदिवासी विकास विभागात बसलेले आहात, तुमची सुद्धा एक जिम्मेदारी बनते की आदिवासींच्या अस्मिता करता आपण सुद्धा त्यांचं संरक्षण करावं। 2023-22 पासून आदिवासी दिन निघाली आहे। आहे त्या आम्ही 2022 पासून जागतिक दिवसाचा मोर्चा काढत आहोत। आम्ही आज रक्षाबंधन असल्या कारणास्तव आम्ही गावातच काढला, नाहीतर याच्या अगोदर या राणी दुर्गावती समितीद्वारे गोंदियात आम्ही मोर्चा काढत होतो। हा मोर्चा काढून त्यांचा निवेदन त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि राणी दुर्गावती समिती यांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये रॅली निघाली आणि निघत राहील। आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ही जी आम्ही दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो, तो फक्त
एक आमचा सणच नाही तर आमच्या संस्कृती कायम ठेवण्याचा एक आमचा आणि आमचे हक्क अधिकार यांचा जतन करण्यासाठी एक आमचा प्रयत्न आहे. तसेच आपले सर्व अधिकार सर्व बांधवांना माहीत पाहिजे आणि जागृत करणे हा एक आमचा ध्येय आहे. ध्येय आहे. जय सेवा, जय आदिवासी, जय जोहार. आज जागतिक आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आदिवासी दिवस मनवण्यामागे हाच उद्देश आहे की आज आमचा हक्क, अधिकार आणि न्याय मिळवण्याचा हा आजचा दिवस आहे. नाच गाण्याचा दिवस राहिलेला नाही आहे. आज आमच्यावर आदिवासीवर जो अत्याचार, अन्याय होत आहे त्या आवाज उठवण्याचा आजचा दिवस आहे. जर आपण आज आवाज नाही उठवला तर हमेशा आपण नेहमी अंधारातच राहू. आपल्याला अंधारातून उजेडात निघायचं आहे. तर आपल्यासाठी स्वतःसाठी न्याय मिळवावा लागेल. म्हणून त्यासाठी आम्हाला रस्त्यावर येणं आवश्यक आहे. तर आमच्या आदिवासी सेवा समितीकडनं आम्ही सगळी महिला मंडळ नेहमीच तत्पर असतो प्रत्येक कामात, प्रत्येक कार्यात.